पांडुरंग 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 पांडुरंगाचं दर्शन तर लई झकास झालं महाराज. पंढरपुरारे आले सार्थक झालं. देवा पांडुरंगा विठ्ठला, तुझ्या आज्ञेनं या भूमीत राहिलो. भक्ताची गाराणी ऐकली, त्याच्या सुखदुःखात त्याने मार्ग दाखविला. त्यांची मनोरथ बी पूर्ण झाली. पण आता तुझा इरसन होत नाही रे देवा, इरसन होत नाही. आता बोलून घे पांडुरंगा, तुझ्या जवळ येण्याची आज्ञा दे विठ्ठला, आज्ञा दे. महाराज, तुमच्या डोळ्याला अश्रू, सेवेत काही चुकलं का देवा? तुले सांगून समजणार नाही हरी, तुले सांगून समजणार नाही हरी. आता आपली संगत पंगत संपली हरी, संपली. महाराज, चल शेगावले जाऊ. मा तुले आशीर्वाद आहे हरी. तुमच्या पाटील वंशाले कधी बी काय बी कमी पडणार नाही. गडी गड गडात मोते, गडी गड गडात मोते. पाटील बाबा, पंढरपुराहून आलेपासून तुम्ही लय आश्वस्त दिसता. काय झाले? काय प्रकार काय झाले? पंढरपुरात महाराजांनी मला सांगितले की आता आपली संगत थोड्याच दिवसांची म्हणून आणि म्हणून महाराज, निरोप धाडून आम्हाला कशाला बोलावलं? आता गणेश विसर्जनाची वेळ झाली. गणेश चतुर्थीले पार्थिव गणेशाची पूजा करावी. त्याले नैवेद्य दाखवावा आणि जळामध्ये त्याची बोळवणूक करावी, असं गणेश पुराणात लिहिलेलं आहे. महाराज, आमचे काही चुकले का? महाराज, आम्हाला सोडून का जाऊन राहिला? या पार्थिव देवाची अशीच बोळवणूक करा. उगाच वृथा दुःख करू नका. मी जरी गेलो तरी मी तुमच्यातच राहणार आहे, तुमच्यातच राहणार आहे. तुम्हा भक्ताले मी कधी बी विसरू शकत नाही, कधी बी विसरू शकत नाही. तुमच्या सुखदुःखात मी धावून येईन. महाराज, पण हे शरीर सोडायला हवे. हे शरीराचं वस्त्र टाकलं पाहिजे.
तुझ्यासाठी ये बाळा भाऊ. गाणी गण गणात बोते, गाणी गण गणात बोते. मी सोडून गेलो असं मानू नका. तुमच्या भक्तीत अंतर पडू देऊ नका. तुमच्या दुःख निवारण्यासाठी मी इथंच राहणार आहे. जी श्रद्धा असू द्या. जय गजानन. भाद्रपद शुद्ध पंचमी शके 1832 रोजी महाराज ब्रह्मीभूत झाले. पार्थिव देह शांत झाला. तेजात तेज मिसळून गेलं. भक्तजनांचा हा वाली शेगावात आजही समाधी रूपात बसलेला आहे. जगाच्या पाठीवर कुठेही भक्ताने मारलेली आर्ततेची हाक ऐकून गजानन महाराज आजही त्याच्या मदतीला धावतात. अनेक भक्तांना त्याचा अनुभव आहे. तुमच्या मनामध्ये मात्र सर्वांबद्दल प्रेम हवं. गजानन महाराज तुमच्यापासून दूर नाही.